नाही गेला त्याचा जन्म वाया गेला. ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला. प्रत्यक्ष नामदेवरायांचे हे अभंग आहे. मग नामदेवराय म्हणाले तसंच जगद्गुरु माऊली सुद्धा त्यांच्या आई दत्तभक्त होत्या. त्यांनी दत्त महाराजांची पूजा करत होते. मग नंतर मी म्हणजे त्या शेगावला आहे असं दत्तप्रभू त्यांना दृष्टांत दिले. ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात, साधूचे संगती तरुण उपाय. संतांच्या सानिध्यात जा म्हणून म्हणल्याबरोबर गजानन महाराजांचे भक्त झाले आणि त्यांना आपल्या हृदयात खेळवले. मग म्हणायचे जसे नामदेवराय म्हणायचे पांडुरंगांना, तुम्हीच माझे देव आहे, तुम्हीच माझे सद्गुरू आहे, मग मला गुरु करण्याची काय आवश्यकता आहे. तसंच जगद्गुरु माऊली हेच म्हणायचे. पण नाही, जो मनुष्य जन्माला आल्यानंतर त्याला गुरु करायचा असेल तर देहधारीच सद्गुरू लागतात. मी निर्गुण रूपात आहे, मी सद्गुरू होऊ शकत नाही. तुला क्षणोक्षणी माझी आठवण होऊ दे आणि मी तुझ्या सदैव कामात राहतो असे गजानन महाराज म्हणल्यानंतर कनेरी मठावर जगद्गुरु नरेंद्राचार्यजी आणि काळसिद्धेश्वर बाबांना शरण गेले आणि सद्गुरू करून घेतले. आणि आत्मसाक्षात्कार झाल्यानंतर हा रामानंद संप्रदाय स्थापन केले. जगद्गुरु पदावर 2005 साली विराजमान झाले. त्यांनी आपल्या या नाणीज मुख्य पीठावर राहून अनेक उपक्रम चालवतात. उपक्रम म्हणजे काय? अडल्या नडल्यांना सहकार्य करणे, एकमेका सहाय्य करू अवघा धरू सुबंध. अनेक संत होऊन गेले, भक्ती सांगितली, परमार्थ सांगितलेला आहे. पण उपक्रम ह्या जड जीवाचा उद्धार कशात आहे हे सांगितलं, फक्त परमार्थ सांगितलेला आहे. पण जगद्गुरु माऊली असे 50 ते 60 उपक्रम चालवतात माऊली, जे शिव महापुराणामध्ये दधीची ऋषींनी देहदान दिले. देव दैत्यांना युद्धामध्ये दैत्यांना हरवण्यासाठी दधीची ऋषी योग साधनेतून आपले आत्मा काढून घेऊन देह वज्र इंद्रासाठी वज्र बनवण्यासाठी दिले. ते उपक्रम जगद्गुरु माऊली चालवतात. 196 देहदान आपल्या भारतातून आपल्या महाराष्ट्रातून झालेले आहे आणि 198 अवयवदान. जे आपले हे डोळे असतात ना, डोळे मेल्यानंतर आपण ह्या देहाला जाळून टाकतो. पण जगद्गुरु माऊलींनी हे जाणलं की आजच्या ह्या धावपळीच्या युगामध्ये हा देह नाशिवंत आहे, हे नाचणार आहे, कुजणार आहे, सडणार आहे. त्याला आपण जाळून टाकतो. हे 5 तत्वापासून बनलेलं देह जाळून टाकतो. पण आज हल्ली युगामध्ये देव आपण पाहिलेले नाही, पण प्रत्यक्ष डॉक्टरांना आपण देव मानतो. जेव्हा आपलं लेकरू असते ना दवाखान्यात गेल्यानंतर, डॉक्टर साहेब तुम्हीच माझे देव आहे, माझ्या लेकरांना वाचवा बरं. डिलिव्हरीचं जर पिरियड असेल तर नाही, माझं बाळही सुरक्षित झालं पाहिजे, आईही सुरक्षित झाली पाहिजे. आपण म्हणतो ना तुम्हीच माझे भगवान आहे, तुम्हीच माझे देव आहे. म्हणून अशा डॉक्टरांना शिकण्यासाठी देह लागत असतो. मग देह कुठून आणणार? आजपर्यंत प्लास्टिक बाड्यावर शिकत होते. मग आज जगद्गुरु माऊलींनी 197 देहदान केलेलं आहे आणि ते देहदान आज शासनाच्या कामी येते. प्रत्येक शासकीय दवाखान्यामध्ये सुपूर्द केल्या जाते. हे 6 तासात आपल्यासारख्या भक्तगणांनी कळवतात. ती एक टीम आहे आपली आणि ती टीम येते आणि त्या लोकांच्या दुःखात सहभागी होऊन त्यांचं सांत्वन करून गुरु माऊलींच्या 50वा वाढदिवसानिमित्त 56,000 फॉर्म आम्ही भरून दिलेला आहे. आमचा देह हा आमचा कामी आला पाहिजे. जगद्गुरु माऊली म्हणतात आज समाजसेवा करा, जिवंतपणी तर करणार, पण मेल्यावरही तर आपली ही कीर्ती अलौकिक असावी म्हणून देहदान करण्याचं फॉर्म भरून घेतलेला आहे.
ते आज लोक दान देत आहेत, प्रत्यक्ष चालू आहे. मग दुसरी गोष्ट, आमच्यासारखे प्रवचनकार वर्ग आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये फक्त ब्राह्मण समाजच 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण सांगत होते. बोतीला शक्तीचं प्रसंग होतं, मामा होते आणि मी जातीचा बंजारा आहे. आम्हाला छंद पोती सांगायचं, शक्ती काय माहित नव्हतं. आम्ही गेलो, मामाच्या जोडीचे होते संयोजक, आमचं नाव बंजारा समाजातून माळात राहणारा माणूस आणि शक्ती सांगायला आलं. शक्तीला ठराविक असे लोक फडातले आम्हाला म्हणले, आमचं नाव दिले आम्ही दोघं. ते काय म्हणते, हे लोक जर शक्ती सांगले तर आम्ही काय करावं. ह्या जिद्दीवर मामा, शिवरात्रीचा दिवस होता, बोतीला अपमान झाला. 2 वेळेस 3 वेळेस म्हणले, जे लमानी चोर अरण्यात राहणारे हे लोक शक्ती सांगले तर आम्ही काय करावं. म्हणले ठीक आहे. ते माझ्या मनाला ठरवलं, माझ्या गावात मीटिंग घेतली आणि प्रत्यक्ष भावार्थ रामायणच लावून काढला. मग शक्ती प्रसंग ठरवलं आणि बोलवलं. त्या आमच्या मुगळीकर महाराजांना म्हणल्या, त्यांना घेऊन या की. त्यांनी असं म्हणलेलं. 2 वर्ष आलेच नाही, 3ऱ्या वर्षी आले. 3ऱ्या वर्षी येऊन माफ करा म्हणे, शेषराव महाराज माफ करा. म्हणलं माफ करा नाही, तुम्हीच आम्हाला माफ करा, कारण तुम्ही जे आम्हाला तिथं हिनवलं त्याच्यामुळं हे कार्य घडून आलं. कोणतं शक्ती प्रसंग घडून आलं. तुम्ही आमचे मार्गदर्शक ठरलात. जेव्हा राग होता त्यावेळेस वाईट वाटलं, पण अध्यात्म कळालं. ज्यांच्यामुळे हा अध्यात्म घडला, म्हणून आमच्या गावात 3 वर्ष शक्तीचं प्रसंग झालं. आणि आपल्या हळद्यामध्ये शक्ती होती. आमच्या तांड्याचे पॉम्पलेट आले. तांड्यावर लमानी शक्ती करतात. आले होते मामा, विचारा कसा आहे तांडा. आज 100 घरामधून 60 घरामध्ये जोडप्यासह माळकरी लोक आहेत. आणि अशा जगद्गुरु माऊलींच्या चरणी मी आज एक दगड पण आज प्रवचनकार म्हणून उभं केले. कोण? ही सद्गुरु कृपा झाली. सद्गुरु सारखा असता पाठीराखा, इतराचा लेखा कोण करी. मग पाठीराखा तो आहे, आपल्याला काय भ्यायचं आहे. मग असेच आपलं रक्तदान शिबिर चालते. आज जगद्गुरु माऊलीने जीवनदान, आपल्या रक्तदानाचं नाव काय दिले? जीवनदान. जीवनदान कसं हो? आपण जिवंत करू शकता का? हो, करू शकता की. जो घायाळ असेल, ऍक्सिडेंट मध्ये पडलेला असेल, त्याचं रक्त गेलेलं असतं आणि त्याला रक्त द्यायला कोणी तयार नसतं. तर ज्यावेळेस कारगिल युद्ध झालं, आपलं भारताचं सैनिक घायाळ होता, त्या ठिकाणी अनेक सैनिकांची हत्या झाली आणि त्यावेळेस आपल्या संप्रदायाने 50,000 बाटल्या पुरवल्या. गेल्या वर्षी जगद्गुरु माऊलीने भक्तगणाकडून अपेक्षा केली 1 लाख तरी बाटल्या मिळाल्या पाहिजे. तर मामा गंमत काय झाली, हे भक्त एवढं झटपाटून कामाला लागतात. कसे लागतात? फक्त गुरुवाक्य मंत्र मुलम, गुरुनं शब्द टाकावं आणि ह्या लेकर झेलावं. तर 1,35,720 बाटल्या गेल्या वर्षी दिल्या. तर या वर्षी जगद्गुरु माऊलीने दुसरा उपक्रम राबवला. हे जे अतिवृष्टी झाली ना यावर्षी, ह्या अतिवृष्टी झाल्यामुळे पाणी अडवा, पाणी जिरवा. मग आपण 4 लाख बंधारे बांधले आणि पाणी अडवलेलं आहे. हे उपक्रम कोणासाठी आहे हो? हे संतांना भूत भविष्य वर्तमान कळत असते आणि हे प्रदूषण जे वाढलेलं आहे त्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी. आणि वृक्षारोपण आपण केलं. वृक्षारोपण हा उपक्रम चालवला. प्रत्येक संत संघातून वृक्षारोपण करण्यात आलेलं आहे. आणि वृक्षारोपणाचं महत्व, वृक्षावल्ली आम्हा सोयरे वनचरे, जगद्गुरु तुकाराम महाराजांनी म्हणाले. पण तेच उपक्रम
वृक्षावली आपले सोयरेच नाही तर जीवनदाते आहेत. आपल्या जीवनाला चालवणारे आहेत. एक मनुष्य जगण्यासाठी 4 झाडाचा ऑक्सिजन लागते. ऑक्सिजन कारखान्यात मिळत नसते. तसंच रक्त सुद्धा कुठल्याच कारखान्यात मिळत नाही. ज्या त्या ब्रह्मांनी हा देह निर्माण केला, यामध्ये असणारा जो रक्त साठा आहे, ते रक्त साठा कसा आहे? आपल्या शरीरापुरता आपल्यामध्ये रक्त तयार होते खरं आहे, पण ते दुसऱ्यांना नाही दिलं तर ज्या दिवस आपल्यात साठून राहिलं की खराब होते. मग ते गोठल्या जाते. लो बीपी, हाय बीपी असे अनेक आजार तयार करतात. कसं? आपली विहीर आहे, आपण सगळे शेतकरी आहोत. त्या विहिरीतलं उपसा जर नसेल तर त्याला वरून शेवाळ येते, मध्ये बॅक्टेरिया तयार होतात आणि ते खूप दिवसानंतर पाणी पिलं की आपल्याला मलेरिया होते, डायरिया होते, असे अनेक रोग होतात. मग आपल्यात रक्त झाल्यानं त्याच्यात शुगर होईल, मग ती किडनीवर अशी थर जमेल, मग किडन्या फेल होतील. मग त्यासाठी आपण रक्त दिलं पाहिजे. वर्षातून एकदा तरी दिलं पाहिजे. जे डोनर असतात ना, दर 3 महिन्याला त्यांना रक्तदान म्हणून देतात, म्हणून ते तंदुरुस्त असतात. आपल्यामध्ये जो रक्त दिलेला, जो 250 ते 400 ग्राम रक्त घेतल्या जाते, ते रक्त 24 तासात त्या देवाने बरोबर लेवल करून सोडत असते. ज्या महिला भगिनी आहेत ना, त्यांना एचबी कमी असते, द्यायची इच्छा भरपूर आहे,